खडकवासलाच्या हद्दीत एका लॉजवर वली मोहम्मद मुलानी या 24 वर्षाच्या जिहाद्याने एका आमच्या दलित मुलीला फूस लावून, म्हणजे त्या मुलीचं वय आत्ताशी 17 आहे, तिला कॉलेजमधून घेऊन त्या मुलीला तो लॉजवर घेऊन गेला. जाताना त्या मुलीला त्यांनी बुरखा घालून नेलं. त्याचप्रमाणे त्या मुलीला घेऊन लॉजवर जाता यावं म्हणून त्यांनी त्या मुलीची खोटी 20 वर्ष वयाची आयडी प्रूफ बनवून घेतला आणि त्या मुलीचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आहे. अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत. ही गोष्ट आमच्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे माझे हे बंधू जे माझ्या बरोबर उभे आहेत यांना या गोष्टीची खबर लागली. आमच्या मुलांनी खडकवासला येथे त्या लॉजवर जाऊन त्यांचा ट्रॅप करून त्या मुलाला पकडलं आणि त्या मुलाला आम्ही अभिरुची पोलीस स्टेशनला आणलं होतं. अभिरुची पोलीस स्टेशनला आणलेले सचिन वांगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे त्या ठिकाणी कर्तव्यावर होते. त्यांना आम्ही 4 ते 5 तास हेच सांगत होतो की तुमच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे, तुम्ही यामध्ये पोक्सो आणि अॅट्रॉसिटी दाखल करावी. परंतु असं त्यांनी काही केलं नाही. टोलवाटोलवीची उत्तरं दिली. 5 तास आम्हाला त्या ठिकाणी भूलतापा दिल्या. आम्ही त्या ठिकाणी 0 FIR दाखल करण्याची मागणी करत होतो, परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी त्या ठिकाणी बेदखलपणा केलेला आहे. ग्रामीणचे DYSP साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब त्यांना त्या खुर्चीवरून बडतर्फ करावं. 5 तास झालं आम्ही मागणी करतोय. आज आम्ही खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येऊन त्या गोष्टीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. सकाळपासून फक्त टोलवाटोलवीची उत्तरं देण्याचं काम अभिरुची पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी केलेलं आहे. त्या हद्दीतील DYSP साहेबांना मी विनंती करते की अशा अकर्तव्यशील ज्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही, आमच्या बरोबर त्यांनी अरेरावीची भाषा केली आणि या गोष्टीची आज एका दलित मुलीवर अत्याचार झालेला. 24 वर्षाच्या नराधमाने एका 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत. वारंवार तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढलेले आहेत आणि तिला तो ब्लॅकमेल करत होता. एवढी मोठी जर आज घटना घडतीये, एवढी निंदनीय घटना घडतीये, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा अकर्तव्य ज्यांना कर्तव्याची जाणीव नाही अशा पोलीस निरीक्षकांचा आम्ही निषेध करतो. त्यांना ताबडतोब नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं. त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अजिबात अधिकार नाही.